हाय गाईस. 7.1 चालू होतं आपलं. 7.1 मधलं आज आपलं अट्टगणित चालू होणार आहे, जे फार महत्त्वाचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा 7.1, 7.2, 7.3 आपल्याला कंप्लीट आहे. 7.4 नाही आहे आणि त्याच्यावरती डिपेंड जी सम आहेत, म्हणजे त्याच्यावर आधारित जी गणितं आहेत ती नाही आहेत आपल्याला. 7.1 मध्ये बघा, तुम्हाला देअर हॅव 3 पार्ट्स ऑफ टॉय. बघा 3 भाग दिलेत. एक स्पेअर दिलाय, सेमी सर्कल दॅट इज कॉल्ड. अर्धवर्तुळ दिलं एक. त्याच्यानंतर एक वृत्तचित्ती दिली तुम्हाला, दॅट इज कॉल्ड सिलेंडर. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कोन दिला आहे, कोनिकल शेप. असे 3 पार्ट्स आहेत. अशी ही आकृती दिलेली आहे. हा एक टॉय आहे, हे खेळणं आहे. समजलं? तर या खेळण्याचा टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ, म्हणजे बाजूचा जो भाग असतो. सरफेस एरिया म्हणजे काय? एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय? समजा तुम्हाला एक थिंग दाखवतो असं की एकूण पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय. तर समजा हा पेन आहे, इट इज अ पेन. सो इट इज अ सरफेस एरिया. हा जो आहे ना, ह्याचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. हा पूर्ण आता आपण सेम आहे बघा. हा इथे सेमी सर्कल आहे, हा इथे अर्धा सेमी सर्कल आहे. देन हिअर इज अ सिलेंडर, बरं ना. हा सिलेंडर आहे आणि हा कोन आहे, बरं ना. तर ह्याचा आपल्याला सरफेस एरिया म्हणजे ही जी सगळी बाजू बघा, मी पेन फिरवतोय. हा जो हा सरफेस एरिया ना, तो हा म्हणजे याचं एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. एकूण पृष्ठफळ काढायसाठी आपल्याला सगळ्याचं पृष्ठफळ काढायला लागेल. आपल्याला टोटल सरफेस एरिया आपल्याला सगळ्याचा काढायला लागेल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय दिलं आहे माहिती आहे? तुम्हाला इथून इथपर्यंत याची लेंथ दिली आहे, म्हणजे याची हाईट. ही लेंथ, याला जर मी असा उभा केला तर ही त्याची हाईट होणार, आणि असं जर केलं तर त्याची काय होणार? लांबी होणार, लेंथ होणार. इट इज हाईट अल्सो. नंतर याची पण कोणाची हाईट दिली आहे तुम्हाला 4 सेमी. आणि याची रेडियस म्हणजे त्रिज्या. हा सर्कल असतो ना, हा गोलाकार भाग असतो, हा पण राऊंड शेप असतो. सेमी स्क्वेअर म्हणजे राऊंड शेप. तर ही जी रेडियस आहे, ही रेडियस इथून एवढी, ही रेडियस म्हणजे त्रिज्या. ही किती दिली म्हणजे तुम्हाला 3 सेमी दिली आहे. किती दिली आहे? 3 सेमी. तर याला आपल्याला प्रत्येकाचा टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. चला आपण डायरेक्ट घेऊया. एक पहिला आपण काय करूया? शंकूचे पृष्ठफळ काढूया आपण. हा जो शंकू आहे, हा जो कोन आहे, कोन, याचा सरफेस एरिया काढूया. त्याला म्हणतात मराठीत शंकूचे पृष्ठफळ. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. याचं फॉर्म्युला आहे पाय आर एल. बरोबर आहे. ह्याचं पाय आर एल आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. पण आपल्याकडे एल नाही आहे. एल आहे का? एल म्हणजे ही स्लांट हाईट, दॅट इज कॉल्ड तिरकस उंची बोलतात त्याला. ही नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे हाईट आहे आणि रेडियस आहे. एल आर आहे, एल नाही आहे. म्हणून आपल्याला एल काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? एलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एल काढण्यासाठी एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे, हे त्याचं सूत्र आहे. तर आपल्याला एल वर्ग मी इथे काढतो. सो देअरफॉर या साईडला एक स्पेस आहे म्हणून मी काढतोय. एल स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. एच आपल्याकडे हाईट किती आहे बघा? 4 सेमी आहे. सो 4 स्क्वेअर प्लस आर आपल्याकडे 3 आहे, 3चा स्क्वेअर. सो एल स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 9.
16 कसं आलं, 4चा स्क्वेअर 4चा वर्ग 16 आला, 3चा वर्ग 9 आला, 3 स्क्वेअर 9 आला, एल स्क्वेअर एल इज इक्वल टू √25. हा स्क्वेअर असतो ना तो गेला, त्याच्यामुळे इथे काय आला, रूट आला. इथला वर्ग गेल्यामुळे इथे वर्गमूळ आलं. 16 आणि 9 25. एल इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट किती येतो, 5 सेमी. तुम्हाला आता बघा एल मिळाला, एल मिळाला. आता तो एल आपण इथे ठेवूया. इज दॅट इथे आपण हे असं म्हणजे हा पार्ट एल काढण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये सो देअरफॉर पायची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे बघा, पायची व्हॅल्यू तसेच ठेवा, आपल्याला ते नंतर कामाला येणार. आर बरोबर आपल्याकडे 3 आहे, एल आपल्याकडे आलेला आहे 5, बरोबर आहे. सो शंकूचे पृष्ठबळ बरोबर काय 15, 5 3 जा 15, 15 पाय. पृष्ठफळ हे चौरस सेमीमध्ये लिहितात, चौरस सेमी. तुम्ही लिहायचं इंग्लिश मिडियमवाल्यांनी, सेमी इंग्लिशवाल्यांनी सेमी स्क्वेअर. इज दॅट फर्स्ट आन्सर, यू हॅव फर्स्ट आन्सर, यू हॅव गेट अ फर्स्ट आन्सर. हे तुम्हाला पहिलं उत्तर मिळालं. दुसरं, हा शंकू झाला. आता हा सिलेंडर, बरं ना. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ, वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 2 लिहायचा राहिला 2 पाय RH म्हणून सूत्र पाठांतर पाहिजे ना. सूत्र जर असेल तरच तुम्हाला याची उत्तरं येतात. आता बघा 2 इथे घेतला, पाय आपण इथे पण नाही घेतला म्हणून इथे पण नाही घेतला, इथे नाही घेतला तर इथे पण नाही घ्यायचा. आर, याची आर पण सेम आहे ना, याची पण आर हीच राहणार, याची पण आर हीच राहणार. 3 आला. एच किती आहे याची, ही उंची आली म्हणजे याची लेंथ. मगाशी मी तुम्हाला सांगितलं याला जर असा आपण उभा केला तर ती त्याची हाईट होईल म्हणून इथे 40 आलं. 4 त्रिक 12, 12 आणि हा 0, 4 3 जा 12, हां इन 0 120, 120 इंटू 2, 120 दुने 240, 240 पाय. चौरस सेमी स्क्वेअर. ओके, आता थर्ड हे झालं, हे पण झालं. आता आपल्याला हे हेमिस्फेअर सेमी सर्कल बोलतो आपण त्याला. काय बोलतो आपण, सेमी सर्कल किंवा हेमिस्फेरिकल. एकूण पृष्ठबळ, त्याचं वक्र पृष्ठबळ पण बोलू शकतो आपण, कर्व सरफेस एरिया पण बोलू शकतो. सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. ओके, आता याचं आहे सूत्र काय, 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आपण तसाच लिहिणार, आर किती आहे 3, 3चा वर्ग 9, 9 दुने 18, 18 पाय. सेमी CM स्क्वेअर. समजलं का. आता आपण काय करणार आहोत, या तिघांचं क्षेत्रफळ एकत्र करणार आहोत, बरं ना. मग इथे काय येणार,
संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ, खेळण्याचे पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय. काय येणार बघा. पहिलं आलं, डायरेक्ट लिहूया आपण A1. इथे आपण नावं देऊया. A1 हा A2 आणि हा A3. म्हणजे आपल्याला इथे प्रत्येक वेळेस लिहायला नको ना, आपण डायरेक्ट लिहूया. आपण A1 प्लस A2 प्लस A3. A1 किती आलं बघा आपल्याकडे, 15 पाय, 15 पाय, नंतर 240 पाय, नंतर 18 पाय, 15 पाय प्लस 240 पाय प्लस 18 पाय. सो 15 प्लस 240 प्लस 18 पाय. 15 आणि 18 सगळ्यांची बेरीज करूया आपण. 273 आली या सगळ्यांचं. याच्यामध्ये कॉमन पायाला पण तुला बाहेर केला. पायची व्हॅल्यू येते 22/7. बघा आता तुम्हाला लक्षात आलं असेल आपण का तसं केलं. 7च्या टेबलमध्ये ह्या संख्या येतात. 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 3 जा 21, कॅरी फॉरवर्ड 6 बाकी राहिले. मग इथे 63 आले. 7 9 63, 7 9 जा 63. सो 39 इंटू 22 यांचं मल्टिप्लिकेशन करा. 858 येतं चौरस सेमी. बघा किती सोपं गणित आहे, पण बऱ्याचशा मुलांना हे कठीण गणित वाटतं आणि हे परीक्षेला येतं बाळांना. VIMB करा इकडं. आता या दोघांचा गुणाकार तुम्हाला येतच आहे, गुणाकार दाखवायची गरज नाही ना. 9 दूने 18, 8 चला 1 3 दूने 6 1 7, 39 2 जा 78, परत येते 2 आला 78, 8 8 7 15 5, चला 1 858. समजलं. 858 ह्या क्रिया ज्या असतात त्या पाठीमागे करायच्या असतात. आता मी कुठे पाठीमागे करत बसू, म्हणून मी काय केलं तिथेच केलं. ठीक आहे, 8वं झालं. आता आपल्याला 9वं गणित करायचं आहे, 9th. ओके, चला लक्ष द्या 9व्या गणिताकडे. हवा 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 भरपूर आहे. एक रोड रोलर आहे, रोड रोलर. नाही सॉरी, तुम्हाला माहिती आहे त्या पॉपिन्सच्या गोळ्या येतात, पॉपिन्स माहिती आहे का. दाखवतो तुम्हाला, मराठी मीडियमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. थांबा. टफीज, पॉपिन्स. हे बघा, हे अशा प्रकारे एक गोळ्या येतात ना, लेमलेट सारख्या कलरफुल गोळ्या येतात. दॅट इज कॉल्ड टफिन्स. अशा प्रकारे एक सिलेंडर रॅपर लावलेल्या गोळ्यांचं एक बंडल आहे आणि फ्लॅट टॅबलेट्स आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोळ्या आहेत, बरं ना. 10 सेमी लांबीचं एक वेस्टर्न आहे. गोळीची त्रिज्या 7 सेमी आहे आणि याची रेडियस आहे 7 पर्यंत. 7 म्हणजे त्याचा डायमीटर 14 आला आणि उंची आहे 5 मिलीमीटर असल्यास अशा किती गोळ्या त्या वेस्टर्नामध्ये मावतील, समजलं. याच्यामध्ये किती रॅपर, म्हणजे याच्यामध्ये एक गोळी आहे समजा, ही गोळी आहे, ही गोळी हो ना, एवढी टॅबलेट्स आहे. त्याचा रेडियस दिला इथून इथपर्यंतचा हा 7 दिलाय, हो ना. याची हाईट आहे आपल्याकडे किती दिले, हा पूर्ण 10 सेमी आहे. हा माहिती नाही किती येणार तो, कळलं. आणि याची हाईट आहे आपल्याला 5 सेमी, 5 mm. ही एवढी हाईट 5 mm आहे, म्हणजे 5 मिलीमीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे,
त्या टॅबलेट किती मावतील, याच्यामध्ये किती गोळ्या मावतील, त्या टफीज किती मावतील हे आपल्याला काढायचं आहे. हे झालं इंग्लिश मिडियमचं गणित. मराठी मिडियमवाल्यांसाठी हे बघा, हे असं देतोय, हे गणित लिहून घ्यायचं आहे. थोडंसं आडवा करा व्हिडिओ, मोबाईल तुमच्या हातातच असतो, मी इथे फिक्स केलेला आहे त्याच्यामुळे माझ्याकडे हातात नाही येतो. ठीक आहे, चला काढूया आपण. मी पहिले आकृती काढतो इथे, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तुम्हाला काढायची गरज नाही आहे आकृती, तुमच्या माहितीसाठी चालेल काढले तर. ह्या गोळ्या आहेत, त्याच्या आतमध्ये गोळ्या असतात, ते आपल्याला दाखवलेलं नाही आहे ना. ह्याची लांबी 10 सेमी आहे. त्रिज्या तुम्हाला ही दिली आहे 7 mm, आणि याच्यातली एक गोळी आहे ना, एक गोळी, या गोळीची हाईट दिली आहे तुम्हाला 5 mm. एका गोळीची, एवढ्या एवढ्या ह्या एका गोळीची हाईट दिली आपल्याला 5 mm. तर अशा किती गोळ्या त्या वेस्टर्नामध्ये मावतील, बरोबर आहे. आपल्याला काय पहिलं काय करायचं आहे, आपल्याला डी दिलेला आहे ना, नाही रेडियस दिलेले 7. ओके, पहिलं आपण काय करूया, रॅपरचं वजन काढूया. काय करूया, रॅपरचं वजन काढूया. बघा लिहिताना आपण कसं लिहूया, 1 वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांच्या वेष्टनासाठी ओके. आर बरोबर दिलाय त्याचा 7 mm. ओके, हाईट दिली आपल्याला 10 mm. सेंटीमीटर दिले ना, 10 सेंटीमीटर दिले. 10 सेंटीमीटर म्हणजे काय रे, ही मिमी. सेंटीमीटर म्हणजे किती आलं रे, एच बरोबर किती आलं, 100 mm आलं. म्हणजे 1 सेमीमध्ये तुम्हाला 10 mm येतात, माहिती आहे ना. पट्टी असेल ना, पट्टी, त्याच्यामध्ये 1 सेमीमध्ये तुम्हाला 10 mm येतात. बघा दाखवतो तुम्हाला मी, हे तुमची 1 सेमी आहे, हे बघा, हे 1 सेमी आहे ना, याच्यामध्ये 10 mm येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 mm येतात, बरोबर ना. 1 सेमी बरोबर किती येतात, 10 mm येतात. ठीक आहे, म्हणून आता याच्यासाठी आपण आर घेतला, लहान मोठ्या याच्यासाठी, लहान याच्यासाठी. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, 2 गोळीसाठी. अच्छा, इथे तुम्ही लिहिताना कसं लिहिणार रे, फॉर अ रॅपर विच इज, इथे लिहू का, फॉर अ रॅपर which is in cylindrical shape, which in cylindrical shape. बरं आहे. आता गोळीसाठी, गोळीसाठी थोडंसं किचमडीत झालं ते वरती लिहिल्यामुळे. फॉर अ टॅबलेट, आर बरोबर याची किती येणार, 7 mm येणार. त्रिज्या याची पण आणि याची पण सेम आहे. एच बरोबर 5 mm आलं, ते ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला.
मग गोळ्यांची संख्या, नंबर ऑफ टॅबलेट. आता रॅपरचं पृष्ठफळ, घनफळ काय ना, रॅपरचं घनफळ, व्हॉल्यूम ऑफ टोटल रॅपर, संपूर्ण वेष्टनाचे पृष्ठफळ, व्हॉल्यूम ऑफ, घनफळ आहे ना, घनफळ गोळ्या काढण्यासाठी घनफळ वापरतात, व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. आता ह्याचा एच आहे ना, तो आपण असा घेऊया ह्याचा, आणि याचा लहान घेऊया. आता इथे कसं माहिती काय, त्रिज्या दोघांची सारखी आहे म्हणून मी आर आहे ना, आर हा सेम ठेवलाय. बोथ रेडियस इज इक्वल, दोघांची पण रेडियस काय सेम आहे ना, टॅबलेटची पण सेम आणि रॅपरची पण सेम, म्हणून मी आर हा काय केलाय, स्मॉलच ठेवलाय, बरं आहे. आणि मोठा एच जो आहे हा तसा ठेवलेला आहे. समजलं. आपण काय करूया, याचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच, सेम फॉर्म्युला इथे येणार, पाय आर स्क्वेअर एच हा छोट्या गोळीचा. हे गेलं बघा, दोन्ही पण सेम आहेत ना म्हणून गेलं. आता याच्यामध्ये एच किती आहे बघा, एच याचा एच किती आहे, 100 mm आहे, आणि याचा किती आहे, 5 आहे, 5 इथे 5 आहे, 5 5 चिंगूसपणाचा कळस. हां, सो देअर फोर 5 ने याला भाग करा, हा 5 आहे का इथे, 5 इथे, 5 दुने 10, 5 2 जा 10, आणि हा 0. तुमचं उत्तर किती आलं, 20 आलं. किती आलं बघा, 20 आलं. किती आलं, 20. मग खाली लिहायचं, तुम्हाला आन्सर काय दिलेलं होतं, खाली लिहायचं 20 गोळ्या वेष्टनात मावतील, 20 गोळ्या वेष्टनात मावतील. आणि तुम्ही काय लिहायचं, 20 टॅबलेट्स आर रॅप्ड इन wrapper, 20 टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. समजलं. असं तुमचं उत्तर येणार. इथे तुमची 9 गणितं झालेली आहेत. आता आपण बघूया 10वं गणित. थोडीशी मोठी गणित आहेत, काय टेन्शन नाही घ्यायचं. तरी पण विदूषक माहिती आहे तुम्हाला, विदूषक, दॅट इज कॉल्ड अ जोकर, बरं ना. हा जो जोकर आहे ना, जोकर हा बघा इथे फिगरमध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला मराठीतल्यानी पण लक्ष द्या आणि इंग्लिशमधल्यानी पण लक्ष द्या. इन फिगर शोज अ टॉय, याच्यामध्ये एक खेळणं दाखवलेलं आहे आपल्याला, जोकरचं खेळणं दाखवलेलं आहे. ओके, इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फेअर. हा जो आहे ना, हा अर्धगोल आहे, अर्ध म्हणजे अर्धा वर्तुळ आहे, अर्धा. अँड अप्पर पार्ट इज अ कोन, आणि वरचा जो भाग आहे टोपीचा हा कोनाचा आहे, त्याचा कोन आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सरफेस एरिया. तर याचं संपूर्ण घनफळ काढायचं. समजलं. फाइंड द व्हॉल्यूम, याचं पहिलं घनफळ काढायचं आणि एकूण पृष्ठफळ या आकृतीचं पण काढायचं. समजलं. म्हणजे केवढं मोठं गणित आहे बघा. जवळजवळ तुम्हाला आता एक 10 मिनिटं तरी लागणार या गणितासाठी. काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया पण काढायचा आहे तुम्हाला. चला दिवे काढायला. चला लक्ष द्या बघा, नीट लक्ष द्या. इथे जोकरचा फेस आहे, हा हेमिस्फेअर आहे म्हणजे अर्धगोल आहे.
त्याची त्रिज्या दिली आपल्याला 3 सेमी. किती दिली आहे? 3 सेमी. हे रेडियस दिली आहे. आणि याच्यावरती हा त्याच्या डोक्यावरची टोपी म्हणजे हा कोन, त्याच्या डोक्यावरची हॅट तुम्हाला एच दिली आहे याची 4 सेमी. ओके. तर आपल्याला या संपूर्ण डायग्रामचं व्हॉल्यूम पण काढायचं आहे आणि टोटल सरफेस एरिया पण काढायचा. ओके. पहिला आपण हा जो शंकू आहे याची आपण स्लांट हाईट म्हणजे एल काढून घेऊया. सो इन कोन, पहिले तुम्हाला गणित दाखवतो बघा. गणित लिहून घ्या तुम्ही. हे गणित आहे मराठी मीडियमच्या मुलांसाठी. स्टॉप करून वाटल्यास लिहा, समजत नसेल तर. आणि हे आहे इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी. तुम्ही पण स्टॉप करून लिहा जर इथे दिसत नसेल व्यवस्थित तर. समजलं? चला करूया. एल बरोबर आपल्याला काय देऊया? पहिलं कोनासाठी, शंकूसाठी लिहूया. फॉर कोन एल स्क्वेअर एच स्क्वेअर आर स्क्वेअर. एल आपल्याला काढायचं आहे. एच आपल्याकडे 4 स्क्वेअर आहे. आर आपल्याकडे 3 स्क्वेअर आहे. एल स्क्वेअर इक्वल टू 16 9. एल इज इक्वल टू 25. एल इज इक्वल टू 5. बघा मगासारखंच आलं. आता तुम्हाला एल मिळालं. ओके. इज दॅट फर्स्ट. सेकंड, संपूर्ण डायग्रामचे व्हॉल्यूम म्हणजे संपूर्ण आकृतीचे घनफळ. ओके. मग आपण लिहिताना मराठीतून काय लिहिल्या? आकृतीचे घनफळ. व्हॉल्यूम ऑफ काय लिहिलंय त्याच्यामध्ये? आकृती विकृती काय लिहिलंय? फिगर. टॉय. टॉय लिहूया आपण. खेळणं लिहूया. खेळणं आहे ना ते. टॉय. आकृतीचे घनफळ बरोबर काय रे? शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचं घनफळ. व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर. इथे हेमिस्फेअर. शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे आपल्याकडे काय? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आणि याचा आहे 2/3 पाय आर क्यूब. आता बघा दोघांची पण रेडियस सेम आहे, त्रिज्या सारखी आहे. आता इथे पाय पण सारखा आहे. मग आपण काय करूया रे? दोघांना कॉमन घेऊया. कशाला दोघांना कॉमन घेऊया? याच्यातला 1 कॉमन आला, 3 कॉमन आला, बरं ना. ह्याच्यातला दोघांमधला पाय कॉमन आला. इथे आर स्क्वेअर आहे, इथे पण आर स्क्वेअर आहे, तो कॉमन आला. आता याच्यातलं राहतं बघा 1/3 पाय आर स्क्वेअर तर झालं. फक्त राहिला याच्यात एच. याच्यामध्ये 2 होतं ना, तर 1 आपण इथे घेतला, 1 इथे राहिला, 3 तसाच राहिला, 1/3 तसाच राहिला. ओके. तुम्ही म्हणाल सर इथे 3 घेतला, 1/3 आहे ना इथे, बरोबर आहे. बे के बे ना, मग इथे फक्त 2 राहिला, 2 आणि आर याच्यातला 2 घेतलाय, तर मग तो फक्त आर याच्यातला 1च राहिला. 1/3 इंटू
पायची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3.14 ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे बघा तुम्हाला गणितामध्ये बघा नंतर. आर बरोबर किती येते 3 आहे. 3 × 3 3 स्क्वेअर आहे ना. हाईट किती आहे बघा हाईट 4 2 × 3 आरची व्हॅल्यू. हा 3 गेला हा 3 गेला मग राहिलं काय आपल्याकडे 3.14 14 × 3 × 4 हे आपण तसंच लिहूया प्लस 6 3.14 × 6 4 10 होतात ना 30 30. आता बघा काय करा 3 चौक 12 2 हात चाला 1 3 4 2 कॅरी फॉरवर्ड 1 3 1 3 1 4 3 3 9 आणि हा 0 युनिट 10 100. आता व्हॉल्यूम काढलं ना मग इथे येणार घन सेमी. हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर. क्यूब सेमी किंवा सेमी क्यूब लिहायचं. आता आकृतीचं घनफळ झालं. थर्ड आकृतीचे पृष्ठफळ मराठीत लिहून घेतो पहिलं. आकृतीचे पृष्ठफळ बरोबर सेम लिहायचं पण इथे घनफळ आहे ना इथे व्हॉल्यूम आहे ना तिथे आपण पृष्ठफळ लिहायचं. शंकूचे पृष्ठफळ अर्धगोलाचे पृष्ठफळ शंकूचे पृष्ठफळ सूत्र काय येणार. हो इंग्लिशमध्ये लिहायचं राहिलं बघा. सरफेस एरिया ऑफ टॉय. गणित आपण या साईडला या पेजवर घेऊया. सरफेस एरिया ऑफ कोन प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. ओके आता आपण इथे घेऊया. सगळं घेऊया आपण ते लक्ष द्या. हां शंकूचं घनफळाचा फॉर्म्युला होता πRL. समजलं आहे बघा याचा फॉर्म्युला πRL बघा. आता एल आता आपल्याला इथे वापरता येणार प्लस अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ 2πr². आता या दोघांमध्ये कॉमन काय आला बघा रे πr आला. जो दोघांमध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे. याच्यातला राहिला एल याच्यातला राहिला 2 आणि याच्यातला R1 राहिला आपला. पायची किंमत आहे 3.14. आर आपल्याकडे मगाशी माहिती होतं आपल्याला 3 आहे R3 आहे. एल आपल्याकडे आलेली आहे बघा इथे दाखवतो मी तुम्हाला. एल आपण पहिल्यांदाच काढली आहे 5 मग इथे 5 + 2 आरची व्हॅल्यू आपल्याकडे 3 होती. 3.14 × 3 पहिलं आपण हे करूया. ओके आपण नंतर करूया चला. 3.14 × 3 × 3 2 6 3 2 6 6 + 5 11. ओके आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 11 × 33 3.14 × 33 किती आला 33 बरं ना. याला मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला आन्सर येतं. हे आन्सर येतं. आता इथे काय सरफेस एरिया आहे ना. सरफेस एरियामध्ये कशामध्ये लिहितात स्क्वेअर सेमीमध्ये लिहितात. मग इथे लिहिताना काय लिहायचं चौरस सेमी स्क्वेअर सेमी. समजलं. इथे तुमचं हे गणित संपलेलं आहे बघा. आज आपली 3च गणितं झाली आहेत. मोठमोठी गणितं आहेत. समजलं मोठमोठी गणितं आहेत त्यामुळे आज आपली 3च गणितं इथे झालेली आहेत.
ठीक आहे, आज पण आपण इथेच थांबूया. नेक्स्ट टाइम आपण 11वं गणित घेऊया. आता सगळी गणितं तुम्हाला अशीच येणार, फक्त शिकवताना नीट लक्ष द्या. बघा किती हळूहळू शिकवत होतो मी, कारण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सगळं हळूहळू शिकवत होतो, बरं ना. तर आपल्याला आज काय करायचं आहे, पाठांतर पण पाठवतो तुम्हाला संध्याकाळी, आणि हे सुद्धा लिहायचं आहे. ज्यांना ज्यांना ही गणितं समजत नाहीत त्यांनी काय करा माहिती आहे, ही गणितं 2-2 वेळा लिहा. ज्यांना समजत नाही, वाटल्यास परत परत रिवाइंड करून बघा, 2-2 वेळा लिहून काढा, म्हणजे तुमच्या हाताखालून जातील आणि तुम्हाला परीक्षेसाठी फायद्याचं ठरेल. ओके, आज आपण इथेच थांबूया. बाय, थँक्यू.